श्री स्वामी समर्थ यतिगंध पोथी पारायण प्रथमोध्यायः श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। शंख चक्र गदा पद्म त्रिशूल डमरुधारी श्री गुरुदेव दत्त अवतारी तुझ नमो। करीतो दास विनंती सांगावी महती आयुधांची श्री स्वामी समर्थ राजा श्री वदती राक्षस वधिला हस्तकी केला धारण पांचजन शंख नादे। घेई जागृती संसार संग्रामी मानवा जो अनित्य तोची लढा देई प्रसंगाशी संग्रामी करुणी कर्तव्यता जीवनाची मुक्त होई देहधारणेतून कर्मयोगी आत्मा। चक्राचा भाव सतत फिरणे नित्य प्रकट हा देहभाव जो संसार चक्री सापडला त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून मुक्त होण्यासाठी चक्रपाणी श्रीकृष्ण याला शरण जा। तो नित्य परमात्मा तुम्हाला मुक्त करील। आपण चक्रात अडकलो आहोत याची आठवण हाती असलेल्या चक्रास पाहून म्हणजे चक्रधारी विष्णूचे ध्यान करून चक्रातून भक्ती योगाने मुक्त व्हाल। गदा धारण केलेल्या गदाधराने वाईट वृत्तीच्या राक्षसांचे डोके गदेने फोडून वाईट वृत्तीचा समूळ नाश केला। तेव्हा हे दासा तू त्या गदा धारण केलेल्या शक्तीचे ध्यान करून तुझ्यातील राक्षस वृत्तीचे पतन कर आणि सच्चिदानंद विलीन हो। हाती पद्मकमळ धारण केलेल्या श्री विष्णूंचे तू स्मरण कर म्हणजे तुला कळेल। कमलपुष्प ज्याप्रमाणे आपल्याला चिखलाने माखून न घेता निर्मल नीरज राहते त्याला श्री विष्णू आपल्या हाती धारण करतो तसे तू जरी वाईट प्रवृत्तीने त्रासलास तरी सत्प्रवृत्तीमय होऊन वाईट प्रवृत्तीपासून अलिप्त राहा व हरिभजनात भक्तीत लिप्त हो व तुझे शिरकमल श्री विष्णूचरणी लीन कर। त्रिशूल धारण करणाऱ्या भगवान शंकराने उन्मत्त झालेल्या राक्षसांचा आपली शक्तिरूप नवदुर्गा हिच्याकडून त्रिशूलाने वध केला। तेव्हा तू शिवशक्तीचे ध्यान व वंदन करून तुझ्यातील तमोगुणांचा मनशक्तीद्वारे नाश कर म्हणजे तू शांत व निर्मल होशील। डमरूचा नाद डमडम ध्वनी निर्माण करून सांगत आहे मानवा तू जागा हो व डमरू वाजवणाऱ्या त्रिअक्ष शंकराला पहा। त्याच्या उजव्या डोळ्यात ज्ञानाची ज्योत म्हणजे ज्ञान देणारा ब्रह्म ज्योतिरूप आहे तर मध्य नेत्रात दृष्ट वासना काम क्रोध आदीने मानवाला छळणाऱ्या कलीनामक वृत्तींचा नाश करण्यास श्री विष्णू शक्तिरूप ज्योतीने वास करत आहे। तर डाव्या डोळ्याने महेश जगातील वाईट वृत्तींचे हलाहल आपल्या ज्योतिरूपाने संपवून सांगत आहे। जेव्हा तुम्ही आपली वाईट वृत्ती सोडण्यास तयार व्हाल तेव्हा श्री दत्त ब्रह्मा विष्णू महेश तुमचे ज्योतिरूपाने रक्षण करतील व तुम्ही अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे जाल व श्री म्हणजे चांगल्या बुद्धीचे स्वामी होऊन संसार संग्रामी लढा देण्यास समर्थ व्हाल म्हणजे श्री स्वामी समर्थ व्हाल। घाव घाला वृक्षावरी सुटली समाधी प्रगटले स्वामी दत्त भूवरी भाग्य उदेले अवनीचे। रक्षण करणाऱ्या स्वामी अवतारले कधी काननी कधी ग्रामी कधी कंटक शयनी वास योगी याचा राजा हा त्रैलोकीचा परब्रह्म हे जन न नेणती ज्याने जाणले या ब्रह्मा तोची धन्य। कंटकावरी योगी करी योग बसप्पा लाधला सुयोग ठेविला माथा चरणावरी उठल्या आनंद लहरी ब्रह्मा वसले अंतरी करी बसप्पा सेवा चाकरी कैली मात जनसागरी जन म्हणे वेडावला बसप्पा वेड्यासंगे नादावला भार्या म्हणे काहो रोज काननी जाता वेड्याची सेवा करता थोडा तरी विचार भाकरी करता बसप्पा ना चिंता करी भाग्य उदेले तत्परी रात्रीचा समय झाला स्वामी संगे राणी गेला तमोराज्य वनश्रीला अवचित व्याळ चमकले वृक्षाला म्हणे स्वामी रक्षिता ओळखुनी अंतरीचा भाव श्री स्वामी वदती त्याला घेई सत्वर तू व्यायाला गुरु आज्ञा मानून घेतले एक व्यायाला स्वामी सांगे ओटीवर बसला स्वामी वदले तुझे भाग्य उदेले गृही जाऊनी उघडूनी पहा जा आता गृही जा बसप्पा घरी आला उघडूनी पाही पडशीला व्याया जाऊनी सुवर्ण पावला आनंदे स्वामी समर्थ गर्जला सांज वेळी स्वामी बसले वेशीजवळी तहान भूक हरपून तीन दिनी आनंदमय सच्चिदानयनी देखिले
जमादारे स्वनयनी. पागल दिसतो म्हणे स्वमनी, करू गंमत पगल्याची. गोष्ट आहे चिलमीची, रिकामे चिलीम दिली ओढावया. स्वामीने स्वीकार केला, चमत्कार तो झाला, धूर निघू लागला. चिलमी माझी झुरके मारीत वरच्यावरी, नरमली जमादार स्वारी. तोबा तोबा मारी मुखावरी, म्हणे परवरदिगार मुझे माफ करो, मैं आपका बंदा गुलाम, आपकी झुकी है शाम, चलिए मेरे मालिक. उभय आले चोळप्पा घरी. उट्यावरी बसले आणि भागी उदिले चोळप्पाचे. स्वामी चोळप्पा घरी राहिले. चोळप्पांची कांता म्हणे चक्र पाणी, राहती मम सदनी, खोड्या करी चक्र पाणी, जेवी साहे यशोदा जननी. तैशीची स्थिती चोळप्पा गृही लागला लळा स्वामींचा. श्री स्वामी हे दत्तराव, ठसला मनी पूर्ण भाव, ऐकून स्वामींची कीर्ती केव्हा पाहिन स्वामी मूर्ती, म्हणे मालोजी नृपती. जरी ते असती अंतरी साक्षी, जाणुनी मम हेतू, आत्ताच दर्शने पुरवितील मम हेतू. पळ न होता तोवरी, स्वामी प्रत्यक्ष उभे समोरी, रायाच्या आनंदला नृप मालोजी, चरणी ठेविला माथा श्री स्वामींच्या. श्रींच्या सेवेसी शिधा अन्न आणि रुपये 200 मासिक धन दिले चोळप्पासी, सरकारी खजिन्यातून. चोळप्पा भक्त सेवेकरी, परी लोभ न सुटे अंतरी, म्हणून अखेरच्या क्षणी दर्शनासी मुकला. तरी तीर्थ घेऊन गेला निजधामाला, साधूसी बर्वे नसे प्रपंचगृह, म्हणून जवळ केला वटवृक्ष. भक्तजनी करीती दाटी स्वामी सभोवती, सुंदराबाई नामे सेवेकरीण, स्वामी सेवनी सदा लीन. मीपणा पुढे सगळे क्षीण, म्हणे स्वामी माझे आधीन. श्री दर्शनासी जाऊ न देई कोणासी, दर्शना करता मागे पैका. असे 2 सेवक अतिलोभी, तथा नित्य भांडती स्वार्थाने. बाळप्पा नामे एक विप्र होते बहुसज्जन, गुरु ध्यासे घेतले मन, सेवेसी राहावे स्वामींच्या. हे निरीच्छ निराभिमानी, सेवा करीती स्वामींची, हे न साहे लोभियांना, कसे करावे दूर यांना. युक्ती योजली नाना परी, व्यर्थ जाती सर्वही. बाळप्पा सेवेसी स्वामी कृपे राहिला, भांडणाचा पाहुणी गलबला, दूर केले बाळप्पाला. आसन दाविले चुने गच्चित, म्हणे बाळप्पा जप करी. हिशोब ठेवी वहीवर, हिशोब होता पूर्ण, दिदले स्वतंत्र स्थान बाळप्पासी. तो गुरुमठ आहे धीपुरीत. विष्णुबुवा नामे एक विप्र होते पुराणिक वेदशास्त्री पारंगत. नृपे त्यांची आमंत्रिले राजसदनासी, पाहुणी यतिराज नयनी. म्हणती शास्त्रचर्चा करू यांशी, नमन न करता स्वामींशी, पुसती ब्रह्मरूपे कैसे सांगावे मजसी. पाहुणी उथळ ज्ञानाची, ज्ञानसरिता मनी हासती, आणि उगेच बसती पाहुणी ऐसी स्थिती. बुवा म्हणे असे हा मंदमती, जन नादी लागती उगाच, साधू म्हणून त्याजला. रात्रसमयी विप्र निजला, सवे पारशी सोबतीला, तव स्वप्न पडे एक बुवाला. वृश्चिके तनुसी डंख केला, असंख्य प्राणी डसले तनूला. घाबरुनी बुवा उठले, मोठ्याने ओरडू लागले. घाम फुटला शरीरांतरी, उठोनी पुसे पारसी, काहो घाबरता स्वप्नासी. निज आता स्वस्तपणे दुजे दिनी प्रभाती, पुनरपी प्रश्निले यतीशी. स्वामी हासती पोट धरून, अन पुसती बुवासी, अरे तू घाबरसी स्वप्नासी, ब्रह्म तदात्कार कैसा होसी. जाणुनी आपली अज्ञानासी, विष्णुबुवा लीन झाला. श्री स्वामी चरणासी जो अहम विसरून होई लीन, त्यासी रक्षी जगत जीवन. इति प्रथमोध्याय गौडहा. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.